चला तर मंडळी, आज आपण उन्हाळ्यासाठी खास पचायला हलके, पौष्टिक, ऊर्जा देणारे, अशक्तपणा कमी करणारे, भरपूर कॅल्शियम, प्रोटीन, फायबरयुक्त असे हे लाडू बनवतोय। हे लाडू 3 ते 4 महिने आरामात टिकतात। शिवाय केस गळती असेल तरी देखील तुम्ही हे खाऊ शकता। अतिशय पौष्टिक लाडू आहेत। बिगनर असाल तुम्ही, तुम्हाला लाडू बनवायला येत नसतील तरी देखील तुम्ही हे लाडू बनवू शकता। शिवाय आपण खूप कमी तुपाचा आणि खूप कमी साहित्याचा वापर करून आपण हे लाडू बनवलेले आहेत। त्यामुळे तुम्ही देखील हे बनवून बघा। फक्त एक रोज लाडू खाल्ला ना तरी भरपूर झालं। मोठेच काय लहान सुद्धा आवडीने खातील। करायला एकदम सोपे आणि माव्यासारखे बनतात। चला तर करायला घेऊया। यासाठी इथे पिवळी मुगाची डाळ असते ना, ती घेतलेली आहे। हे बघा, या पद्धतीचे साफ करून घ्यायचे स्वच्छ आणि एका भांड्यामध्ये ही काढून घ्यायची। यानंतर पाणी घालून 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची, कारण यामध्ये पावडर असते, केमिकल असतं। यासाठी 4-5 वेळा तरी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची। डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, पाणी काढलेलं आहे। पाणी तरी सुद्धा यामध्ये असतं। यासाठी इथे एक भांडं घेतलं, यावर चाळणी ठेवायची आणि ही डाळ धुवून पाणी काढलेली डाळ यावर घालायचे। थोडंसं पसरून घ्यायचं आहे। 2-3 मिनटं असंच ठेवून द्यायचं, म्हणजे एक्स्ट्राचं पाणी असेल तर ते खाली निथळून डब्यामध्ये येईल। 2-3 मिनटं असं ठेवल्यानंतर थोडंसं असं टॅप करून घ्यायचं, म्हणजे असलेलं पाणी ते सुद्धा निथळून जाईल। पाहू शकता थोडंसं पाणी होतं यामध्ये। डाळ छान अशी कोरडी झालेली आहे। चला पुढची तयारी करूया। यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे। यामध्ये ही सगळी डाळ घालायची आहे आणि एकदम स्लो फ्लेमवर सुरुवातीला आपल्याला ही डाळ 3-4 मिनटं चांगली एकसारखं मिक्स करत भाजून घ्यायची आहे। मंडळी, याआधी सुद्धा मी उन्हाळ्यासाठी खास असे पौष्टिक लाडवाची रेसिपी अपलोड केलेली आहे। सगळ्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती सुद्धा एकदा तुम्ही नक्की पहा। एकसारखं मिक्स करून डाळीला छान सुगंध येईपर्यंत भाजत राहायचं आहे। मिक्स केलं नाही तर तळाला डाळ लागू शकते, यासाठी एकसारखं असं मिक्स करत राहायचं आहे। 7 ते 8 मिनटं लागतात आपल्याला ही डाळ छान भाजायला। मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहता हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन। 3-4 मिनटं स्लो फ्लेमवर भाजल्यानंतर मी गॅसची फ्लेम आता थोडी फास्ट केलेली आहे आणि फास्ट फ्लेमवर आता एकसारखं मिक्स करत या पद्धतीने ही डाळ छान भाजून घेते। जसजशी डाळ भाजायला येईल ना, तसं याचा रंग बदलायला लागतो आणि मस्त असा एक खमंग सुगंध यायला लागतो। याचा अर्थ समजायचं की डाळ आपली छान भाजली आहे। तुम्ही पाहू शकता याचा रंग आता बदललेला आहे, मस्त असा सुगंधसुद्धा यायला लागला आहे। एकसारखं मिक्स करत राहायचं या पद्धतीने। तुम्हाला उन्हाळ्यातील अजून कोणती रेसिपी पौष्टिक पाहायला आवडेल हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी ते बनवण्याचा प्रयत्न करेन। डाळ छान भाजून घेतलेली आहे। हे बघा, या पद्धतीचा आपल्याला असा रंग यायला पाहिजे। आता ही डाळ एका ताटात काढून घ्यायची आणि पूर्णपणे थंड करून घ्यायची। डाळ मी एका ताटात काढून घेतली आहे। पसरून घ्यायची थोडीशी, म्हणजे पटकन ही थंड होते। रूम टेम्परेचरवर 5 मिनटं मी छान अशी थंड करून घेतलेली आहे। त्यानंतर आपण ही वाटून घेणार आहोत। तर यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे। मिक्सरचं भांडं घेताना कोरडं घ्यायचं, त्यामध्ये ही थंड केलेली डाळ घालायची आहे, झाकण लावायचं आहे आणि जितकं जमेल तितकी बारीक आपल्याला ही पावडर करून घ्यायची आहे। तर ही बघा, डाळीची मी मस्त अशी बारीक पावडर करून घेतली आहे। तुम्हाला जर वाटलं याच्यामध्ये दाणे आहेत तर तुम्ही ही पावडर आहे ना ती थोडीशी चाळून घ्या, म्हणजे दाणे वर राहतील। आता इथे गॅसवर मी पॅन गरम करायला ठेवला आहे। हा लाडू बनवण्यासाठी नॉनस्टिक पॅनचाच वापर करा, म्हणजे डाळ तळाला चिटकत नाही। थोडीशी स्टिकी असते ही डाळ, म्हणून तळाला चिटकण्याची शक्यता असते जर तुम्ही स्टीलचं भांडं वापरलं तर। 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे, असं पसरवून घ्यायचं आहे आणि यानंतर यामध्ये मूग डाळीचं जे पावडर बनवून ठेवले होते आपण, ती सगळी पावडर यामध्ये घालायची आहे। आपण आधीच डाळ भाजली आहे, त्यामुळे महत्त्वाचं काम तर आपलं आधीच झालं आहे। आता आपल्याला फक्त 2-3 मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे, म्हणजे यामधला कुठे कच्चेपणा असेल ना तो निघून जाईल। एकसारखं मिक्स करत राहायचं आहे। आता परत 1 चमचा साजूक तूप घालूया। एकदमच साजूक तूप घालायचं नाही, थोडं थोडं करून लागेल तसं घालायचं आहे। मला फक्त हा लाडू बनवण्यासाठी 3 चमचे साजूक तूप लागलेलं आहे। 2 चमचे मी आताच घातलेलं आहे। एकसारखं मिक्स करून घेऊया। छान असे याला रवा टेक्स्चर येईपर्यंत मिक्स करत राहायचं आहे। गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची, नाहीतर हे लाडवाचं मिश्रण आहे ना ते करपू शकतं, तळाला लागू शकतो। एकसारखं मिक्स करून घेतलं आहे, मस्त असा सुगंध यायला लागलेला आहे। मंडळी, तुम्ही कधी बनवले नसेल तर या पद्धतीने असे मुगाच्या डाळीचे लाडू एकदा बनवून बघा। चवीला म्हणाल तर एकदम भारी लागतात। चांगलं असं मिक्स करत राहायचं आहे एकसारखं। हे बघा,
स्टीलच्या कढईमध्ये बनवलं ना तर ते तळाला लागू शकतात, मेहनत जास्त आहे. त्यामुळे नॉनस्टिक असेल पॅन किंवा कढई तर त्यामध्ये तुम्ही हे लाडू बनवू शकता. आता परत यामध्ये 1 चमचा साजूक तूप घातला, यामध्ये थोडेसे कळिंगडच्या बिया घातलेल्या आहेत. त्यामध्ये तुम्ही एक्स्ट्रा असे सुकामेवा जर तुम्हाला घालायचा असेल तर तो तुम्ही यामध्ये घालू शकता. त्यामध्येच इथे मी भाजून घेतलं आहे, जास्त काही भाजायची गरज नाही. 1-2 मिनटं परतून घेतलेत आणि पुन्हा त्या मूग डाळीच्या पावडरमध्ये छान असं मिक्स करून घेतलं आहे. सगळं साहित्य परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने. भरपूर प्रोटीन फायबर आहे या लाडवामध्ये, त्यामुळे तुम्हीसुद्धा या उन्हाळ्यामध्ये नक्की बनवून बघा. शिवाय अशक्तपणा असेल तर तुम्ही अशक्तपणा असल्यामुळे 1 लाडू खाल्ला ना उन्हाळ्यात तरी भरपूर झाला. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारा आहे. शिवाय पौष्टिक देखील आहे. केस गळती असेल, हिमोग्लोबिन कमी असेल तरी देखील तुम्ही हा लाडू खाऊ शकता. छान अशी पावडर भाजून झालेली आहे, एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. आता हे लाडवाचं मिश्रण आहे ना ते गरमच आहे. गरमच असताना आपण यामध्ये साखर घालणार आहोत. तर इथे मी जेवढी डाळ घेतली होती त्याच्या अर्धी साखर घेतलेली आहे, पिठी साखर घेतलेली आहे. पिठी साखर असेल ना तुमच्याकडे चाळलेली नसेल तर चाळून घ्या, म्हणजे यामध्ये लगेच मेल्ट होते आणि गरम असतानाच यामध्ये घालायचं. आपण हा लाडू अजिबात पाक न करता बनवतोय, त्यामुळे करायला खूप सोपा आहे आणि लगेचच बनतो. आता याला फ्लेवर येण्यासाठी अर्धा चमचा वेलची पावडर घातली आहे. परत एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता याचं टेक्स्चर मस्त असं याला बाइंडिंग यायला लागलेलं आहे. तुम्हाला जर शुगर असेल तर तुम्ही इथे गुळाचा वापर करू शकता. गुळाचा पाक बनवायचा आणि त्यानंतर ही पावडर त्यामध्ये घालून छान मिक्स करायचं आहे आणि कोमट असताना याचे लाडू बनवून घ्यायचे. सगळं साहित्य मिक्स करून घेतलं आहे. थोडं थोडं मिश्रण हातावर घेऊन तुम्हाला लहान मोठ्या आकारात जशा हवे तसे लाडू बनवू शकता. हे बघा अगदी झटपट बनवून तयार होतात. मस्त असं बाइंडिंग आलेलं आहे. फक्त 3 चमचे तुपाचा वापर केलेला आहे, जास्त तूपसुद्धा लागलेलं नाही. आणि तुम्हाला इथे वाटलं की जर लाडू वळले जात नाही तर इथे 1 चमचा साजूक तूप तुम्ही गरम करून घालू शकता. एक दुसरा पण लाडू मी बनवून घेतला याच पद्धतीने. हे बघा सगळे लाडू मी बनवून घेतलेले आहे. 1 वाटी डाळीमध्ये आपले एवढे हे मुगाच्या डाळीचे लाडू बनवून तयार झाले. मी मीडियम आकारामध्ये हे लाडू बनवलेले आहेत. तुम्हाला जर मोठे अजून हवे असतील तर तुम्ही बनवू शकता, पण मुलांना द्यायचे असतील तर असे मीडियम आकारामध्ये हे लाडू बनवा, म्हणजे त्यांना पण देता येतात. छान असे दिसत आहेत पहा, टेक्स्चर पाहू शकता. एकदम असे आपण बेसनचे लाडू बनवतो ना त्या पद्धतीने हे झालेले आहेत. शिवाय खायला इतके चवीला भारी लागतात ना, मोठ्यांपासून लहानांनासुद्धा हे आवडतील आणि तोंडात टाकताच एकदम विरघळतात. इतके पेढ्यासारखे मऊसूद हे लाडू बनतात. करायला खूप सोपे आहेत. बिगनर असाल तरी देखील तुम्ही बनवू शकता. आता एक लाडू मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. हे बघा याचं टेक्स्चर पाहू शकता. खूपच मस्त असे हे लाडू आपले बनवून तयार झालेले आहेत. तर मंडळी तुम्हीसुद्धा या पद्धतीने करून बघा आणि करून बघितल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. आजची रेसिपी कशी वाटली हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. जराही आवडली असेल मंडळी तर लाईक करा आणि शेअर करा.